ओम सर्वांना. आज आपण पंचतत्व कसे लक्षात ठेवायचे बोटांचा वापर करून मी ते सांगते आहे. आपले शरीर पंचतत्वांनी बनलेलं असतं आणि कोणी गेलं तर म्हणतो ना आपण पंचतत्वात विलीन झालं. जन्म घेतो पंचतत्वाने आणि विलीन होतो पंचतत्वातच विलीन होतो. तर ते पंचतत्व कसे लक्षात ठेवायचे बोटांवरून. सर्वात वर काय 5 बोटांचा वापर करून आपण पंचतत्वाची कसे लक्षात ठेवायचे. आता सर्वात वर काय असतं, सूर्य असतो. सूर्य काय असतो, गरम असतो. म्हणजे अग्नी काय असते, गरम असते. म्हणून अंगठ्यापासून घ्यायचं, वरून खाली यायचं. अंगठा आहे हा अग्नितत्व. त्याच्या खाली काय असतं, वायू असतं. तो वायू मग हे वायुतत्व. त्याच्या खाली काय असतं, आकाश असतं. म्हणून हे काय असतं, आकाशतत्व. त्याच्या खाली काय असते, पृथ्वी असते आणि हे पृथ्वी तत्व. पृथ्वीच्या खाली काय असते, पाणी असते. म्हणून हे जलतत्व. असे पंचतत्व अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल असे 5 तत्व तयार होतात. आणि या 5 तत्वापासून कसे मुद्रा तयार होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.